SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साऊथची एक नवीन डिश आहे, नवीन म्हणजे आहे ती तुम्ही लोकांनी खाल्ली बी असेल। आता ते डिश बनवते मी। केक बोलतात त्याला, पण तिकडे बोलतात बिट्टू केक। हा सोनू, बिट्टू केक बोलतात त्याला। तर मी आता ते बिट्टू केक बनवते। केक नाही बनणार, वेगळंच बनणार ते, तुम्हाला दाखवते मी। आता मी 1 कप भरून मैदा घेतला आहे। हे तुम्हाला दाखवलं नाही मी ओतताना, लाईट गेली होती तर याच्यात ओतून दिलं मी 1 कप मैदा। आणि त्याचाही अर्धा रवा घेतला आहे। 1 कप मैदा, अर्धा कप रवा, बारीकवाली पाहिजे ही। आणि जर जाडीवाली असेल तुमच्याकडे तर तुम्ही तिला वाटून घ्यायचं। आता ही मी, माझ्याकडे पिठी साखर नाही होती तर मी ह्या मापानं पिठी साखर घेतली आहे। जेवढा रवा घेणार तेवढीच साखर घ्यायची आहे। तर ही पिठी साखर मी घरी बनवली आहे। हे बघा, 1 कप मैदा, अर्धा कप साखर आणि अर्धा कप रवा, असं हे 3 याचे मेजरमेंट आहे। म्हणजे सांगते मी तुम्हाला। तर आता आपण हा बेकिंग पावडर घेते मी। बेकिंग सोडा पण टाकू शकता, बेकिंग पावडर पण टाकू शकता, पण आता मी बेकिंग सोडा घेते। आपला बेकिंग पावडर आहे। हां, बेकिंग पावडर आहे। त्यामुळे छोटाशी चमची आहे, टीस्पून भरून हे टाकते। थोडंसं अजून टाकते, त्याच्यातलं पडलं याच्यातच तर मी अजून थोडंसं टाकते। हे बघा, हे फुल भरून टाकले ना तर बस होईल। तर आपण हे छान असं चाळून घेऊया। हे सगळं एकत्र चाळून घेऊया। परत रिपीट करते मी तुम्हाला। 1 कप मैदा, अर्धा कप रवा, अर्धा कप साखर, पिठी साखर। कधी कधी काय होतं, बोलताना ना कन्फ्यूज होऊन जाते मी, तर तुम्ही समजू शकता। कमेंटमध्ये सांगा मला। आणि मी बनवते, तुम्हाला रेसिपी आवडते की नाही, कुठून बघता ते पण सांगत जा, कमेंट करत जा प्लीज। हे बघा, असं जाडं असेल किंवा ते आपले मैदाचे, पिठाचे, साखरचे हे सगळे असे गाठा असतात ते निघून जाणार, म्हणजे पीठ मळताना आपल्याला त्रास नाही होणार। त्याच्यात टाकूया आपण इलायची पावडर। हे बघा, ही 4-5 इलायची मी कुटून घेतलेली आणि हे टाकते, म्हणजे सुगंध छान येणार। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे घी। आता ह्या माझ्याकडे छोटासा चमचा आहे, मेजरमेंटचंच आहे ते। त्याच मापानं मी घी, थोडंसं घट्ट होतं ना तर मी गरम करून घेतलं ते टाकते। आता याला आपण हातानं मिक्स करून घेऊया। आता हे बघा, छान असं मिक्स करून घेतले। आता याच्यात आपण दूध टाकूया। कोमट दूध आहे, थोडं थोडं करून पीठ मळून घेऊया। लागता लागता टाकूया, मी अर्धा कप दूध घेतले। आणि तुम्ही पाण्यामध्ये पण बनवू शकता, असं काही नाही, पण आपण ते बिट्टू केक बनवतोय ना म्हणून। हे आम्ही मंगलोरला जातो ना, मंगलोरला गेलो म्हणजे एक केक खाणारच आम्ही। आता लागता लागता आपण टाकूया।
हे बघा पीठ आपलं असं मळून झालंय. आता याला आपण 15-20 मिनिटं याला झाकण ठेवून देऊया. जास्त मळायचं नाही आपल्याला, असंच फक्त असं गोळा करून घ्यायचं आहे. 15-20 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावर. आणि त्याच्यातनं दूध एवढं उरलंय, पूर्ण अर्धा कप दूध नाही लागलंय. लागता टाकलं ना की मग आपल्याला माहिती पडतं पीठ दूध किती लागणार. तर आता माझ्या अर्धा कपमधून एवढंसं दूध उरलंय. हे आपले झाले 20 मिनिटं. पीठ बघा असं कडक झालंय मस्त. आता आपण ते पाट घेऊया. थोडंसं घीचा हात लावूया आपण याला आणि याला असं रोल बनवून देऊया. थोडंसं हात मारून देऊया एकदा. त्याला मध्ये असं 2 भागमध्ये करून घेऊया आणि हलकसं याला असं गोल पण बनवू शकता तुम्ही. आता मी असं राऊंडमध्ये बनवते, म्हणजे लांब बनवते, राऊंड नाही. थोडंसं असं कापून घेऊया. मोठे पाहिजे तर मोठे बनवू शकता. आता पण आपल्याला हीच साईज पाहिजे आहे. आता याच्याला आपण अशी डिझाईन मारूया. हे बघा अशी डिझाईन करून घेतली आहे मी. याच्यानं खाली हलका हलका मारायचं आहे आपल्याला. आता तेल आपण गरम करायला ठेवलंय. तेल जास्त कडक नाही करायचं आपल्याला, कोमटच गरम होऊ द्यायचं. आणि हे आपल्याला आता टाकायचे, तळून घ्यायचे आपल्याला. जेवढं कढईमध्ये मावतील त्या हिशोबानं टाकूया. हे बघा कसे फुलून आलेत ना वरती. असे फुलून यायला पाहिजे. पटकन चमचा नाही घालायचा आहे आपल्याला. हे बघा हलकसं असं पलटी मारूया. हे बघा थोडंसं कमी फास असं करून तळायचं आहे त्याला.
कलर बघा किती छान आलाय. आता याला मी पलटी करून दिले. आता अजून परत कमी गॅसवरच याला मस्त तळून घेऊया. हे बघा असं गॅस मी फास्ट नाही केलाय, शिलो गॅसवरच केलं आहे बघा. म्हणजे थोडं कमी जास्त करू शकता, जळालं नाही पाहिजे असं. आता उलट पलट करून मी अशीच तळून घेते. कलर पण आलाय छानपैकी. आता याला आपण काढून घेऊया 1 मिनिटमध्ये. थोडंसं उलट पलट करून हे बघा. काढताना व्यवस्थित तेल झटकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग काढायचं. आता तेल राहील त्याच्यात आतमध्ये. आता याला नंतर अजून कलर येणार छान. आता आपण काढून घेतोय. असं साईडला धरून ठेवायचं आणि मग तेल नितरून घ्यायचं. थोड्या टायमानं ते थोडेसे अजून कडक होतील आणि कलर पण चेंज होणार. म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जायला पाहिजे, कच्चे नाही राहायला पाहिजे. ते आपले हे तळून झाले. दुसरे पण तसेच तळून घेऊया. आता गॅस मी बंद करते, कारण की तेल ऑलरेडी आपलं जास्त गरम झालं आहे ना. आता मी गॅस बंद केला, नंतर चालू करणार. नाहीतर हे आतमध्ये कच्चे राहून जातील आणि बाहेरनं कलर होऊन जाणार, रेड होऊन जाणार. म्हणून मी गॅस बंद केला आहे. बघा दिसतंय तुम्हाला गॅस. आता हे टाकूया. पटकन बनणार वस्तू काय, तुम्ही पण ट्राय करा. याच्यामध्ये अंड पण टाकून बनवू शकता तुम्ही. आता मी याला असंच ठेवणार, आपोआप फुगून येतील वरती. आता आपण गॅस चालू करूया. हे बघा असे छान असे फुगून येत आहेत वरती. गॅसची फ्लेम दाखवते तुम्हाला. एकदम लोवर ठेवली आहे मी. बघा, बघू शकता एकदम लोवर आहे. आता हे छान असे फुगून आलेत. आता याला आपण पलटी करूया, जसं पहिले केलेलं तसं. तेल थंड झालं ना. आता ते मस्त फुगून आलेत बघा, तम्म फुगून आलेत. आता पलटी करून आपण दुसरी साईड शेकून घेऊया. आता असंच आपण उलट पुलट करून शेकून घेऊया. कमी गॅसवरच शेकायचं, हे पहिले सांगते तुम्हाला. आम्ही मंगलोरला जातो ना, म्हणजे माझे मिस्टर आहेत ना, त्यांचे मामा मामी सगळे मंगलोरला राहतात. तर ते तिकडे अशी वस्तू बनते. तर अचानक आम्हाला त्या दिवशी आठवण आली. तर मी म्हटलं आपण खातो ते बनवू का. तर मी विचारलं, तर ते बोलले की असं असं बनतं. तेव्हा मी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आमची रेसिपी. मग मी हे बनवलं तुमच्यासाठी खास.
आणि नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा मला कसे बनवलेत मीनी. ह्याला तिकडे पिठ्ठा बोलतात, नाही पिठ्ठा नाही बिट्टू बोलतात तिकडे, बिट्टू. हे चायसोबत नुसतं पण खाऊ शकतो आपण. शंकरपाळ्या कसे असतात तसे पण खाऊ शकतो. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडते, तुम्ही कमेंट करत नाही. प्लीज माझ्यासाठी तुमचं एक कमेंट माझ्यासाठी किती म्हणजे मला किती उत्सव होणार आणि मला काम करायला पण मन लागणार. प्लीज मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा. चांगली करा, मेंगली करा, पण कमेंट करा. बघा आपले हे पण रेडी झाले. दुसरा घाम. आता मी गॅसला बंद करणार आणि मग काढते. आता छान असे मस्त हे बघा झालेत. काढून घेऊया. आपले बिट्टू तयार झालेत. हे बघा तोडून बघितलं होतं मी, दुसरं तोडून दाखवते तुम्हाला. एकदम खस्ता आणि छान असे एकदम सुंदर बनले. हे बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुम्ही पण खावा.